असं. नमस्कार, मी अश्विनी बर्वे. सुपर 424 या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. आज आपण तनुजा कुलकर्णी यांना भेटणार आहोत. यांनी वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय केले, पण तो व्यवसाय करताना त्यांना कोणत्या अडचणी आल्या, ते व्यवसाय कोणता होता, त्यांनी तो व्यवसाय कसा निवडला, हे आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया. नमस्कार तनुजाताई, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. आपण या यूट्यूब चॅनलमध्ये असं करतो की वेगवेगळ्या स्त्रिया, सामान्य स्त्रिया असतात त्या, परंतु त्या काहीतरी काम सुरू करतात आणि काम सुरू करत असताना त्या स्वतःचा विकास तर करतातच, परंतु स्वतःचा छंद जोपासतात आणि त्याच्यात पुढे जात असतात. परंतु अशा महिलांना भेटायचं आणि त्यांच्याशी गप्पा मारायच्या, हा उद्देश याचा आहे खरं तर. आणि तुम्हीसुद्धा एक व्यवसाय करता आहात, परंतु व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी म्हणून आपण काही मूल्य जपतो किंवा काहीतरी शिकत असतो आणि त्या शिकण्याचा सगळा भार किंवा अनुभव हा आपल्या बालपणावर अवलंबून असतो. तर तुमचं बालपण कसं होतं? बाळबोध. बरं, म्हणजे तुम्ही लहानपणी काय काय करत होत्या? अक्षरशः बाळबोध. म्हणजे खूप गोष्टी अशा काही माहिती पण नव्हत्या. एकतर ठाण्यामध्ये जरी राहिलं तेव्हा तेव्हाचं ठाणं खूप वेगळं होतं आत्ताच्या ठाण्यापेक्षा. छोटं गाव, ठाणे मुंबईच्या जवळचं गाव ठाणे शहर, आणि आमचा वाडा होता छान. अरे वा, ठाण्यामध्ये वाडा होता. म्हटलं की तेव्हाचं ठाणे आणि आताचं ठाणं खूप जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे मोठा वाडा, भरपूर खेळ, आणि शाळा पण आमची छान आहे. कोणत्या सालची गोष्ट सांगताय तुम्ही? माझा म्हणजे झाली की आता त्याला 50 वर्ष होऊन गेली. 70 वगैरे साल. हो. कारण मला आठवतं ना की जुन्या सगळ्या वाडा, चाळी अशा ह्या गोष्टी असतात. मी 12वीत असेपर्यंत तरी आमचा वाडा होता, नंतर तो पाडून डेव्हलपमेंट झाला. पण तुम्ही मग शिक्षण सगळं ठाण्यामध्ये? सगळं ठाण्यात. ठाणा शिवसमर्थ विद्यालय ठाणे, तिथे माझं शालेय शिक्षण झालं. ठाणा कॉलेजमध्ये माझं कॉलेजचं शिक्षण झालं. बरं, म्हणजे तुमच्याशी साईड कोणती घेतली होती तुम्ही शाखा? मी आर्ट्सला गेले होते. माझा स्वतःची आवड इतिहासातली आहे. इतिहास विषय मला प्रचंड आवडतो आणि त्यामुळे मी BA विथ हिस्ट्री आणि मग नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन पण केलं, ते सुद्धा हिस्ट्री घेऊन केलं. त्याच्यात ते सुद्धा स्पेशलायझेशन असतं, तर ते मराठा हिस्ट्री घेऊन केलं होतं. पुढे जाऊन मला ॲक्च्युली आर्किओलॉजीमध्ये काही करायचं होतं, पण ते शक्य नाही झालं. थोडंसं आपल्याला एक तर त्यावेळेला हे काही विचारच नव्हते असे काही की आपण ह्याच्यात काही करिअर करू शकतो का वगैरे वगैरे, ह्या गोष्टी काही माहिती पण नव्हत्या. फक्त एक थोडंसं ऐकून माहिती होतं की हे जे आम्हाला कॉलेजमध्ये शिकवताना आमच्या ज्या शिक्षकांनी सांगितलं की हे आर्किओलॉजी हा विषय आहे, इथे जाऊन पुढे तुम्ही काही गोष्टी करू शकता, ह्याच्यात तुमचं करिअर होऊ शकतं, पण त्याच्या वाटा माहिती नव्हत्या तेव्हा, जे आताच्या मुलांना सगळं माहिती असतं. आता हे माध्यमांमुळे ते कळायला पण लागलेलं आहे, म्हणून होतं ते. पण हिस्ट्री ही असं खूप लोकांना बोर होतं, म्हणजे त्या सगळी सालं समजून घेणं. आणि तुम्हाला त्याची आवड कशी काय निर्माण झाली? मला पहिल्यापासूनच. एक तर शाळेत आमच्या ज्या शिक्षिका होत्या त्या पण असं खूप म्हणजे इतिहासाचे धडे काही असे कंटाळवाणे करून सांगायच्या नाहीत, खूप रंजक पद्धतीने, किंवा त्याच्या बाजूच्या गोष्टी छोट्या छोट्या त्याला सुसंगत अशा त्या सांगायच्या. त्याच्यामुळे त्याच्यात एकतर आवड निर्माण झालीच. आणि मराठी भाषा पण आपली आवडते, त्याच्यातले धडे वगैरे ते अतिशय आवडीचे, काही लेखक आवडीचे, आणि त्याच्याने वाचनाची आवड निर्माण झाली. परंतु आता तुम्ही हिस्ट्री घेतलं आणि तेव्हा पण तुम्ही असे वेगवेगळ्या छंद जोपासत होते? मला वाचनाची आवड प्रचंड आहे. म्हणजे पुस्तकी किडा म्हटलं तरी चालेल. मी मोठ्याली पुस्तकं खूप वाचून आवडीने वाचून. म्हणजे वाचनाची आवड असली काय आपण आपोआप एक परिपक्वता येते ना माणसाच्या मनामध्ये, आणि विविध क्षेत्र पण आपल्याला कळत असतात. परंतु मग शिक्षण झाल्यानंतर तुम्ही शिक्षणाच्या काळामध्ये पण काही काम करत होत्या? मी फक्त शिकवण्या घेत होते. हो, म्हणजे अगदी काय खूप मोठ्या प्रमाणात नाही, पण आपलं पॉकेट मनी सुटेल एवढी शिकवण्या माझ्या होत होत्या. आणि पण तुमचं म्हणजे आई वडील असं नेहमी काही सांगायचे का, काय हे कर ते कर, असं कधी व्हायचं तुमचं? एक तर खरं सांगू का की एक माझे आई वडील आधी मूकबधीर आहे. वडील आत्ता 1 वर्षापूर्वी गेले, आई पण आहे. म्हणजे दोघांचंही एक तर मूकबधीर असल्या कारणाने
म्हणजे त्यांची शालेय शिक्षण अशी फारशी झालेली नाही त्यावेळेला. पण तसा हां, त्यामुळे त्यांना ह्या गोष्टी माहितीच नव्हत्या. पण तुम्हाला हे सगळं माहिती कसं झालं, कोणी करून दिलं मग? तर आमच्याकडे आजी आजोबा माझे होते आणि ते सुद्धा माझे आजोबा कीर्तन आणि प्रवचन करणारे होते. आजी 4थी पास. त्यांचं सुद्धा थोडंसं ते मर्यादितच होतं ना, की पण आम्हीच आम्ही पुढे बघत गेलो की आपल्याला पुढे जाऊन कोणत्या क्षेत्रात जायचं आहे. 10वी झाल्यानंतर ते आमचं हल्ली जसे आपण पालक मुलांच्या मागे मागे जातो तसं आमच्याबरोबर कोणीही नव्हतं. कॉलेजमध्ये आम्ही ॲडमिशन घेतली, आम्हीच क्षेत्र निवडलं. असंच होत होतं त्यावेळी, खरंच होतं. आणि मग नंतर तुमचं लगेच लग्न झालं? हां, माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लग्न झालं. मग ते लग्न होऊन तुम्ही कुठे आलात? ठाण्यातच होते. हो, ठाण्यातच होते. आणि मग त्यावेळी काम करायला सुरुवात केली तुम्ही? म्हणजे व्यवसाय मी आत्ता हे 2016 पासून करते. पण मी तेव्हाही लग्न झाल्यानंतर सुद्धा ट्युशन्स घेत होते. अच्छा. ट्युशन्स मी बरेच वर्ष घेतल्या. कितवीच्या वर्गापर्यंत? अगदी ज्युनियर KG पासून 8वी 9वी पर्यंत मी बरेच वर्ष दोन्हीवर म्हणजे अगदी भरपूर घेतलेत. किती छान. कारण एखाद्या म्हणजे शिकवायचं म्हटलं तरी आपल्याला आधी खूप शिकावं लागतं. हो, आपल्याला तो विषय व्यवस्थित माहिती असला पाहिजे. मुलांना शिकवताना त्याच्यातले त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं देता आली पाहिजे. त्यांच्या शंकांचं निरसन करता आलं पाहिजे. म्हणजे पूर्वी असं व्हायचं की आता आम्हाला आपण जी पुस्तकं आणली जायची ती आधी आईवडील वाचायची आणि मग आईवडिलांना माहिती असायचं की याचं काय उत्तर आहे. तर तसं आता सगळेजण शिकवणीलाच पाठवतात, त्यामुळे आईवडिलांना माहिती असायचं काही कारणच राहत नाही. आम्हीच शिकवणी फक्त 8वी 9वी 10वीला गेलो स्वतः. पण आताची ज्या मुलांना अगदी ज्युनियर KG पासून आपण शिकवणीला घालतो तर ते काही पटत नाही. मी माझ्या मुलांना नाही घातलं. पण असं तुम्हाला असं काय व्हावं असं वाटत होतं का? म्हणजे आपण शिकतोय, हिस्ट्री घेतोय. अगदी खरं सांगायचं तर मी हिस्ट्रीचं म्हटलं तसं मला आर्किओलॉजीत खरंच इंटरेस्ट होता. पुरातत्व विषय जे आहेत त्याच्यात मला आवड होती, पण ते नाही झालं शक्य. पण त्याच्यानंतर मला हे शिवणकाम आवडत होतं. पण ते आधी तुम्ही शिकला होतात कधी? आई घरी माझी शिवायची. सगळेच जण त्यावेळी? आई शिवायची आणि तिचं बघत होतो आम्ही, ते तुकडे जोडणं वगैरे हे सगळे उद्योग आम्ही बघायचो. ती बाळांसाठी दुपटी बनवायची ते पण बघायचं. म्हणजे ते मला माहिती होतं, येत होतं. आणि म्हणजे मी अगदी लोकरीचे क्रोशाचे बरेचसे रुमाल ते सगळे म्हणजे मी करत होते. ते एक छंद म्हणून. त्याचा काही माझा व्यवसायाशी संबंध तेव्हा काही नव्हता. मी शिकवण्या घेत होते एवढंच. मी शाळेत जवळजवळ 10वीत असल्यापासून मी शिकवण्या घेत होते. तो व्यवसाय तुम्हाला माहिती होता? हो, ते पण हे सगळं म्हणजे एक वेगळं छंद बस. इथे सुद्धा नाशिकला मामाकडे आले की सुट्टीमध्ये काहीतरी उद्योग पाहिजे म्हणून ते छोटं काहीतरी भरतकाम ते असं काहीतरी असायचं. पण त्याचा काहीतरी मी व्यवसायासाठी उपयोग करेन हे मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. तो कसा वाटला? पण म्हणजे आता असं वाटतं की मी त्यावेळेला जर का मी फॅशन डिझायनिंग केलं असतं तर आज निश्चित काहीतरी वेगळं झालं असतं. अजून माहिती पण नसेल की फॅशन डिझायनिंग असं काही असतं किंवा फॅशन. माझे आई वडील एक तर स्वतः चित्रकला करणारे चित्रकार होते. माझे बाबा GD आर्ट झालेले होते. आई इथल्या तिळभांडेश्वर लेनमधल्या चित्रकला महाविद्यालयातनं शिकलेली होती. पण त्यांनी व्यवसाय म्हणून चित्रकला हा विषयच निवडला होता. पण तेव्हा देखील माझ्या आजी आजोबांना खात्री नव्हती की या चित्रकलेतनं हे पुढे जातील वगैरे. माझे बाबा जेव्हा नोकरी करायला लागले तरी सुद्धा त्यांची खात्री नव्हती की चित्रकलेतनं हे काही कमावू शकतील. पण पुढे जेव्हा ती नोकरी लागली, पैसे मिळायला लागले, तेव्हा त्यांचा तो विश्वास बसला. पण तरीसुद्धा आपण शिवणकामातनं पण काही पैसे कमवू शकतो हे त्यांना माहिती. कारण तेव्हा तो काळच वेगळा होता. प्रत्येकाच्या घरात मशीन असणार. हो, प्रत्येकाच्या घरातनं तेव्हा असायचंच. त्यामुळे ते सगळेजण आपलं काम घरीच करत. हो. मग तुमच्या याला वळण कसं लागलं? तुम्ही या व्यवसायाकडे कसं वळला? 2016 साली मी घर चालवण्यासाठी खऱ्या अर्थाने, कारण ट्युशन्स मी घेत होते पण मला ट्युशन्स बंद करायची म्हणजे मीच ठरवलं. कारण एकतर अभ्यासक्रमातले सतत होणारे बदल त्याच्याशी आपण जुळवून घेत नाही म्हणजे घेऊ शकत नव्हते मी. कारण खूप काय काय बदलत होतं.
तर त्याच्याशी आणि म्हणजे मध्ये काही काळ माझा शिकवण्या घेण्यात खंड पण पडलेला होता. त्याच्यामुळे सुद्धा की मी ते नवीन अभ्यासक्रमाशी जुळवून घेऊ शकत नव्हते. त्यामुळे मी बंद करायचं ठरवलं. मग आपल्याला काहीतरी उदरनिर्वाहासाठी पाहिजे. त्यामुळे मी म्हटलं हे मला येतं आहे, शिवणकाम येतं, मग आपण ह्याचा वापर करूया, आपण हे करूया. पण मला ड्रेस शिवायचे नव्हते, हे माझ्या डोक्यात कन्सेप्ट पक्की होती की मला ड्रेस ब्लाऊज हे शिवायचं नव्हतं. मला काहीतरी वेगळं करायचं होतं. माझी आवड जी होती ती, मला स्वतःला म्हणजे घर सजवणं वगैरे हे प्रकार आवडतात. तर त्याच्याशीच संबंधित मला काही गोष्टी करायच्या होत्या. मग ते मी सुरू केलं. किती छान. म्हणजे 2016ला तुम्ही सुरू केलं म्हणतात. सुरू केलं ते सुरू केलं घरगुती स्वरूपातच. मी बॅग्स बनवायला सुरुवात केली आणि मला पॅचवर्क जे आई करायची, पण तेव्हा ते पूर्ण हाताने. आता जशा मशीन आल्यात तेव्हा त्या मशीन पण नव्हत्या. साधी उषाची माझ्या आईकडे अजूनही आहे, त्या मशीनला सुद्धा आता 100 वर्ष झाली असते. किती छान. आणि ते अजून स्मूथ चालतं. माझ्या आजीची मशीन आहे ती आजी नंतर आई आणि अजून चालू आहे. पण तेव्हा ते सगळं हाताने जोडकाम केलं जायचं, पॅचवर्क केलं जायचं. आता या नवीन मशीन्स आल्या आहेत, त्याच्यात आपण मशीनवरती छान पॅचवर्क ॲप्लिक वर्क करू शकतो. तर ते मला आवडतं. आणि मी पण माझी फॅशन मेकर घेण्याच्या आधी मी हाताने केलेलं आहे सगळं. मी हाताने बेडशीटवरती पॅचवर्क केलं, त्या विकल्या. बॅग्सवरती सुद्धा हाताने केलं. मग नंतर जेव्हा फॅशन मेकर घेतली तेव्हा मग त्याचा मात्र मी अगदी खूप पुरेपूर उपयोग करायला लागले. म्हणजे आता मला हे समजलं की तुम्ही बॅग्स करायला लागल्या आणि पॅचवर्कची कामं करायला लागल्या. परंतु हे तरी पण वेगळंच होतं. म्हणजे कसं की ड्रेस शिवायला कोणी पण आसपासच्या बायका येतील, ब्लाऊज शिवायला येतील, आणि तुम्ही तर पूर्ण ते नाकारलं होतं. तर मग पहिला कस्टमर तुमच्याकडे कसं आलं? मी बॅग्स जेव्हा बनवल्या तेव्हा व्हॉट्सअप पण नवीन आलं होतं. तर तेव्हा त्याच्यावरती मी फोटो, आमच्या नातेवाईकांचं तेव्हा ते नवीन ग्रुप तयार करणं वगैरे हे जरा वेगळं होतं काहीतरी. मग त्याच्यावरती मी फोटो टाकले, ते आवडले. मग त्यांनी सांगितलं हे आम्हाला म्हणजे दे. पण मग तेव्हा हे कुरिअर करू शकतो हेही मला माहिती नव्हतं. म्हणजे आपण ह्या गोष्टी कुरिअर केल्या तर त्याचे चार्जेस कसे लावायचे ह्या गोष्टीही मला माहिती नव्हत्या. पण मग जेव्हा म्हटलं मी ठाण्याला येईन तेव्हा मी घेऊन येते, किंवा असं इथल्या इथे असेल तर मी ते देईन, अशा पद्धतीने ते मी चालू केलं. आणि त्यांनी बॅग्सच्या मला मात्र ऑर्डर दिल्या, कारण त्या आवडल्या. त्या वेगळ्या होत्या, बॅग्स युनिक होत्या, बाहेर विकत मिळणाऱ्या बॅग्सपेक्षाही त्या वेगळ्या होत्या. मग तेव्हा वेगळे पण काय होतं? वेगळे पण म्हणजे एक तर कापडी बॅग आणि त्याच्यावरचं माझं काम, त्या पॅचवर्कचं काम हे खूप वेगळं, बाहेर कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही अशा पद्धतीचं ते बॅगचं काम. आणि आता मी माझंच कौतुक कसं त्याच्यासाठी आपण फिनिशिंग छान होतं त्याचं. कारण खूप वेळा काय होतं की बॅग आपण घेतो पण त्याची चेन नीट लागत नाही, खारखूर आवाज येतो आणि ते चांगलं वाटत नाही करताना. तर फिनिशिंगमध्ये हे पण खूप मोडतं ना. तर ते पण तुमचं असेल चांगलं. माझ्या नातेवाईकांनीच आधी त्या विकत घेतल्या, माझ्या मैत्रिणींनी विकत घेतल्या. त्यांनी त्या बॅग घेतल्या, त्या बघितल्या, त्याच्यावर त्यांनी कोणाकोणाला गिफ्ट पण दिल्या. त्यांच्याकडनं पण विचारणा झाली की ह्या कुठून घेतल्या बॅग, छान आहेत, वेगळ्या आहेत, मग आम्हालाही हव्या आहेत. म्हणजे त्या असं सुरुवात तिथून झाली. आणि मी बेडशीट्स पण करायला लागले पॅचवर्कच्या, तर त्याच्याही मला ऑर्डर्स आल्या. त्याचे फोटो मी टाकत गेले आणि त्याचं वेगळं काहीतरी आहे पॅचवर्कच्या बेडशीट्स, ज्या बाहेर युजली नाही बघायला मिळत, त्याचं डिझाईन्स वेगळी आहेत. तर मग त्याच्याही ऑर्डर्स आल्या मला. ते डिझाईन्स तुम्ही स्वतःच तयार करतात? हल्ली आपल्याकडे तर गुगल बाबा असतात, तिथे तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स बघायला मिळतात. पण काही डिझाईन्स मात्र आपण तयार करायला लागतात. तर तसे मी तयार पण केलेत की नाही, माझ्या डोक्यात काही वेगळं असतं की ते मला हे असं पाहिजे, तर मी करते. पहिल्या वर्षी असं तुम्हाला किती फायदा झाला ह्या व्यवसाय करताना? असं वाटलं तुम्हाला की आपण याच्यामध्ये जम बसवू शकू? हो, कारण एक तर माझी कन्सेप्ट क्लिअर होती की मला ड्रेस आणि ब्लाऊज शिवायचेच नाही आहेत, त्यामुळे मला हेच करायचं. त्यामुळे माझा दृष्टिकोन हाच होता की मला हे वाढवायचंच आहे. त्यामुळे मी त्या दृष्टीनेच प्रयत्न करते. सातत्याने नवीन काहीतरी तुम्ही दिलं तर तुमचा व्यवसाय वाढतो. परंतु व्यवसाय करणं म्हणजे खरंच खूप लोकांना त्याच्याबद्दल भीती पण वाटते की कसं करणार, आपल्याला जमेल की नाही, कोणी विकत घेईल का नाही. तर अशा शंका तुमच्या मनात नव्हत्या आल्या? हो, आल्या ना. मला कित्येक जणांनी विचारलं पण तू नोकरी का नाही करत.
पण मला नोकरी म्हणजे एक तर मला ऐकण्याची क्षमता माझी कमी आहे, मी मशीन लावते, त्याच्यामुळे मला नोकरी करण्याची थोडीशी एक भीती होती. आणि आधीपासून मी नोकरी करत पण नव्हते, त्यामुळे सुद्धा म्हणजे अगदी सुरुवातीला काही थोडे दिवस केली असेल ती लग्नाच्या आधी तेवढी. पण मग ते मला नोकरी करायची नव्हती, मग मला व्यवसायच करायचा होता. मग व्यवसायातले सगळे अडथळे किंवा आपल्याला काय होऊ शकतं ह्या सगळ्या म्हणजे धोके म्हणू आपण त्याला, ते सगळ्याची कल्पना होती. पण पहिल्या वर्षी असं काही अडचण आली होती तुम्हाला सुरू करताना? पहिल्या वर्षी तरी नाही आली, कारण म्हणजे तशी तर अडचण येतेच प्रत्येक व्यावसायिकाला येते की ती भांडवलाची. पहिल्या वर्षी तर नाही आली, कारण मला उलट ते सतत बॅग्सच्या ऑर्डर मिळत होत्या. पण जेव्हा एक असा पॉईंट येतो तुम्हाला की मला हा बॅग्स अजून बनवायच्या आहेत, वाढवायचं आहे, मला ह्या टाईपच्या समजा 100 बॅग करायच्या आहेत, मग तेव्हा मला पैसा पाहिजे, तो कुठून आणायचा, ती जी भांडवलाची जी चणचण असते ती मात्र मला नंतर नंतर जाणवली. परंतु पर्सेससाठी जे कापड आणणं आहे किंवा बाकीच्या ज्या वस्तू लागतात, चेन असेल किंवा काय असेल, तर त्याची आपण क्वालिटी बघून घेत असतो. तर ती क्वालिटी तुम्ही कशी ठरवली आणि तो कापड कुठून आणलं? म्हणजे ह्या सगळ्याचा शोध आपला पण घ्यायला लागतो. बरोबर आहे. म्हणजे एक जेव्हा मी व्यवसाय करणं हा ठरवलं तेव्हा मी एक सतत विचार करत होते किंवा चौकशा करणं की हे कापड कुठे मिळेल मला, की आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कापड बनतं, मग मला तिथून मागवता कसं येईल, किंवा ते कसं मागवायचं, काय करायचं, किंवा बॅग्सच्यासाठी लागणाऱ्या चेन, रनर्स वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या मला होलसेल रेटमध्ये कुठे मिळतील. नाशिकमध्ये एका दुकानात मिळतात, पण त्या रेटमध्ये माझं नाही परवडत आहे, मग मला त्या होलसेल रेटमध्ये मला कुठून मिळतील, ह्या सगळ्याचा सातत्याने माझा शोध चालू होता. पण मग एका ठराविक काळानंतर मला ते समजलं की मला या इथे मुंबईत गेल्यानंतर, या भागात गेल्यानंतर मला या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. त्यामुळे मी तिथे जायला लागले, मला ते मिळायला पण लागलं. पण आता म्हणजे तुम्ही व्यवसाय जेव्हा सुरू केला तेव्हा तुमची मुलं पण लहान असतील. हो. आणि आपल्याला व्यवसायाकडे जास्त लक्ष द्यावं लागतं, कारण सुरुवातीला तर खूप धावपळ होत असते, कापड पण आणायचं, हे पण बघायचं, कारण आपल्या डोक्यात जे आहे ते काही दुसऱ्याला माहिती नसतं ना. तर ते तो बॅलन्स कसा तुम्ही सांभाळला? एक तर माझा मुलगा शाळेतच होता, मुलगी पण कॉलेजला जात होती, त्यामुळे तसं थोडं अगदी खूप लहान नाही, पण तरी होते लहान दोघेही. ते वय पण असं होतं ना, लक्ष देणं भाग होतं. पण मी मुळात पहिल्यापासून मी घरातच काम करायचं हे ठरवलेलं होतं. मला घराच्या बाहेर जायचं नव्हतं काम करायला. एक तर त्याला अनेक गोष्टी आहेत की बाहेर गाळा घेऊन काम करणं म्हणजे तो कमर्शियल रेट आला, तेवढं माझं उत्पादन व्हायला पाहिजे, त्या उत्पादनात मी त्या गाळ्याचं भाडं, इलेक्ट्रिसिटी हे देणं म्हणजे ते शक्य झालं पाहिजे, तो एक पॉईंट. आणि मला घराकडे दुर्लक्ष करायचं नव्हतं, मला मुलांकडे दुर्लक्ष करायचं नव्हतं, मुलांच्या शाळेच्या जाण्याच्या येण्याच्या वेळा, कॉलेजच्या वेळा ह्या सांभाळायच्या होत्या. त्यामुळे मी पूर्णपणे घरात बसूनच काम करणं हे ठरवलेलंच होतं. मग आता तुम्ही बॅग आणि पॅचवर्कच्या बेडशीट करायला लागला, त्याच्यानंतर तुम्ही अजून व्यवसाय कसा वाढवला? मी मगाशी म्हटलं तसं की एक सातत्याने तुम्ही नवीन काहीतरी दिलं तर तुमच्या व्यवसायामध्ये वाढ होते. मग मी काही अजून वेगळ्या गोष्टी करायला लागले, टेबल मॅट्स बनवले, टेबल रनर्स बनवले, नवीन वेगवेगळ्या सोफा कवर्स बनवली, मी कुशन कवर्सचे वेगवेगळे पॅचवर्कचे प्रकार बनवले, गोधड्या बनवल्या खूप वेगवेगळ्या. म्हणजे गोधड्या बनवताना लोक जे नॉर्मली ट्रॅडिशनली बनवतात त्यापेक्षा तुमच्या गोधड्या, माझ्या गोधड्या वेगळ्या आहेत. म्हणजे मी त्या गोधड्यांना थोडासा एक काय म्हणतात त्याला, मॉडर्न लुक म्हणू किंवा त्याला डिझायनर गोधडी अशी त्याचं आपण नाव देऊ तसं. हां, क्विल्ट हा प्रकार अजून वेगळा आहे, रजई वेगळी, दुलई वेगळी, दोहड वेगळा, गोधडी वेगळी. बरं झालं तुमच्यामुळे आम्हाला समजणार आहे. पण मग ह्या गोधडीला जी आपली पारंपरिक हाताने टाका घातलेली गोधडीची असते, त्या गोधडीला थोडासा एक वेगळं रूप दिलं मी. लहान बाळांना थोडंसं आकर्षक वाटेल अशा पद्धतीने मी टाक्यांच्या साह्याने त्याच्यावरती चित्र केली. मग ससा काढला, कासव काढलं, उंदरांची अशी लाईन दाखवली त्याच्यावरती टाक्यांच्या याने. म्हणजे ह्या गोष्टी बघून ते लोकांना जरा आकर्षक वाटतं त्या गोधड्या. नाहीतर आपल्याकडे आत्ता जरा त्या गोधड्यांना काहीतरी वेगळं ग्लॅमर म्हणू आपण त्या यायला लागलं, नाही तरी असूनही लोकांची अशी डोक्यात एक कल्पना असते की गोधडी म्हणजे जुनं पानं आणि ती घरातच बनवायची असते, ती पैसे देऊन विकत घ्यायची नसते.
पण आता खूप वेळा असं जुन्या साड्यांचा आणि याचा वापर करून लोक गोधड्या शिवायचे. हो आता चांगलं कापड घेऊन पण गोधड्या शिवायला लागलेत. म्हणजे हा एक मोठा बदलच आहे ना त्याच्यामध्ये याच्यात. आणि अजून तुम्ही फूडचा व्यवसाय पण करायचा ना त्यानंतर? तो मी आधी करायचे. हं. म्हणजे मी कॅटरिंग वगैरे केलं. हं. उकडीच्या मोदकांच्या ऑर्डर्स अरे घेतल्या. वा. पण ते अवघड आहे मोदकाला कळ्या घालणं आणि हे सगळं. मग त्या उकडीच्या मोदकांच्या ऑर्डर्स घेतल्या. दळणं पण दळून दिली आहेत. आणि मग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या हं. किंवा पोळी भाजीचे डबे, छोट्या छोट्या काही ऑर्डर्स केटरिंगच्या, दिवाळीच्या फराळाच्या ऑर्डर्स, हे सगळ्या गोष्टी मी केल्यात. म्हणजे फक्त घर चालवण्यासाठी. पण तरी पण त्याच्यातनं आपण एक स्वतःसाठी म्हणून एक समाधान पण मिळतंच ना, की आपण काहीतरी काम करतोय आणि त्याचा उपयोग पण होतोय लोकांना आणि आपल्याला पैसा पण मिळतोय ना. हो, पैसा मिळतो, लोकांना चांगली चव मिळते. हा एक आपण म्हणजे चांगली चव म्हणजे माझ्या खरंच होती तेव्हा आणि येतो त्या ऑर्डर. नाही असं नाही. आणि काम येत असेल तरच आपल्याला ती ऑर्डर येणार, नाही तर येणार नाही ना. मग आता तुमचं व्यवसाय पुढे वाढवण्याचे काय अजून विचार आहे? मला स्वतःला जे जे प्रदर्शनं आता करणं, मी स्वतः ऑर्गनाईज करते अरे वा. प्रदर्शनं. म्हणजे पूर्वी तुम्ही प्रदर्शनात भाग घेत होते? नाही, मी फक्त 1-2 घेतल्या. ते सुद्धा नाशिकमध्ये चित्पावन संघाच्या त्या महालक्ष्मीच्या वेळेला मी भाग घेतला होता. पण त्याच्यानंतर मात्र मी नाही. मी स्वतः ऑर्गनाईज करणं हेच ठरवलं, कारण त्याच्या मागे कारणं पण होती की मला या मोठाल्या प्रदर्शनांची भाडी नाही परवडत. ती खरंच खूप जणांना नसेल पण. नाही परवडत. आणि आपण घेतला भाग, कारण माझ्या डोक्यात एक ती भीती म्हणा किंवा माहिती नाही की आम्ही एवढे एवढे पैसे देऊन ते स्टॉल, म्हणजे एक टेबल खुर्ची मी घेते त्यांची, आणि मला नाही मिळालं तर मी काय करू. हो, साहजिक आहे. त्यामुळे मी ते एक काढलंच की नाही, मला नाही करायचं हे मोठ्या प्रदर्शनात. तर म्हणजे मला एक असंही काही सल्ले मिळाले की भरपूर लोक येतात तिथे बघायला वगैरे सगळं येतं, पण प्रत्यक्षात जेव्हा मी स्वतः मोठी प्रदर्शनं बघायला जाते तेव्हा माझं निरीक्षण पण असतं की काय करतो आपण स्वतः कसं वागतो. आपण बघतो आणि पुढे जातो. बऱ्याच वेळा असं होतं. मग हे असं आपल्या बाबतीत पण होऊ शकतं. म्हणजे आपण जेव्हा समोर जातो पुढे त्या लोकांकडे बघून, त्या जागी आपण स्वतःची कल्पना केली तर कसं वाटेल आपल्याला. त्यामुळे मी ते टाळलं आणि मी स्वतः ऑर्गनाईज करायचं ठरवलं. आणि ठाण्याचं दरवर्षी आम्ही ठाण्यात दिवाळीच्या आधी, म्हणजे दसऱ्याच्या नंतर लगेचच आम्ही ठाण्यात एक्झिबिशन करतो. पण ते आमचं वेगळं स्वरूपाचं एक्झिबिशन आहे. ते सहकारी तत्वावरचं एक्झिबिशन आहे. म्हणजे आम्ही काही जणी एकत्र येतो आणि जो काही खर्च असेल तो आम्ही विभागून घेतो. त्यामुळे काही खूप अफाट खर्च पण येत नाही. हॉलचं भाडं, जेवणा खाण्याचा खर्च, गाडी भाडं, जे काय असेल ते आम्ही एकत्र वाटून घेतो. त्यामुळे घंटाळीला नेहमी लागतं ते तुमचं? नाही. आधी 2 वर्ष तर मी माझ्या भावाच्याच घरात केलं. त्याची जागा मोठी आहे बऱ्यापैकी, तर त्याच्या घरात केलं. आणि मग नंतर आता आई हॉलला करतो नौपाड्यात, गोखले रोडला. तर आतासुद्धा आई हॉलला आहे. आणि आता नाशिकमध्ये मी कोविडच्या आधी केलं होतं एक एक्झिबिशन, नंतर परत गॅप पडली, पण आता आहे. त्या प्रदर्शनाबद्दल पण सांगा. 9, 10, 11 ऑगस्टला आहे. इथेच इंदिरानगरमध्ये बापू बंगल्याजवळ सर्वात्मक वाचनालयाचं कलादालन आहे. तर त्या कलादालनात ते माझं एक्झिबिशन आहे. ते पण शतजा क्रिएशन आयोजित आहे. त्या प्रदर्शनाचं असं वैशिष्ट्य, म्हणजे माझी स्वतःची जी मला वाटतं ते मी प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करते इथे, की उत्पादक महिला, की ज्या महिला घरातनं छोटे मोठे व्यवसाय करत असतात, तर त्या व्यवसायाला कुठेतरी मूर्त स्वरूप देण्याची त्यांची पण इच्छा असते की आपला हे व्यवसाय थोडासा पुढे जावा, आपल्याला हातभार लागायला पाहिजे घराला. तर त्यांना कुठेतरी हे व्यासपीठ मिळवून द्यावं. पण मग माझं त्याच्यामध्ये अट पण आहे की तुम्ही जी बनवाल ती वस्तू तुम्ही स्वतः बनवली पाहिजे. तुम्ही स्वतः उत्पादक पाहिजे. तुम्ही रिसेलिंग म्हणजे इकडनं आणून इथे विकलं ह्या गोष्टी नको आहेत. कारण त्याच्या मागचे जे तुम्ही जेव्हा स्वतः बनवतात वस्तू, त्याच्या मागचे कष्ट तुम्हालाच माहिती असतात. आणि त्या कष्टांचं चीज होणं हे म्हणजे ते प्रदर्शन असतं. आणि म्हणजे हाताने तयार केलेल्या वस्तूंना एक वेगळा आयाम पण असतो की तुम्ही काय करतात. लोकांना हल्ली आणि आता हँडमेडबद्दलची समज वाढली आहे. तर त्याच्यामुळे की त्या गोष्टी मला तशाच पाहिजेत आणि म्हणून मी काही अट पण घातली
स्टॉल देताना की तुम्ही हे काय करतात, कुठून आणून विकताय का, तुम्ही स्वतः बनवतात का, कसं बनवतात. म्हणजे माझ्याकडे जेव्हा स्टॉल संबंधात विचारणा झाली तेव्हा मी हा प्रश्न हे विचारले आणि मगच स्टॉल दिले. पण मग हे पण देताना की मला प्रदर्शन मी स्वतः पण असणार आहे, त्याच्यात माझाही स्टॉल असणार आहे, पण प्रदर्शनातनं माझा काय म्हणतात त्याला, हल्ली प्रदर्शन हा सुद्धा एक व्यवसाय झालेला आहे. तसा तुमचा व्यवसाय नाही, मला हे सगळ्या तुमच्या बरोबरीने इतरांनी सुद्धा विकसित व्हावं. हो, ही तुमची इच्छा आहे. म्हणजे एक तुम्ही म्हटलं मगाशी की हे थोडंसं आमचं जी अपब्रिंगिंग म्हणतो आपली, ती बाळबोध घरातनं झालेली, त्याचे ते संस्काराचे परिणाम आहेत. हे संस्कार खरंच पुढे कामीच येतात आपल्याला असं वाटतं की त्याचा उपयोग नाही, पण खरंच ते संस्कार आपला हात सोडत नाही सोडत असं. पण आता तुम्ही सांगितलं की शतजा ब्रँड हा कसा निर्माण झाला, म्हणजे हे नाव द्यावं आणि हे कधीपासून सुरू झालं तुमचं? म्हणजे मी म्हटलं तसं की मी 2016लाच मी हा ॲक्च्युअल व्यवसाय सुरू केला, ह्या बॅग्स, गोधड्या वगैरे ह्याचा. त्याच्या आधी तर मी हे सगळं फूड बिझनेसमध्येच होते, पण माझं शारीरिक बळ तेव्हा कमी पडायला लागलं की माझ्याकडनं ते होईना. कारण की ते भाजी आणणं, मार्केटमधून आणणं, ती निवडणं, त्याच्यापासून पुढे पदार्थ बनवणं, ह्या सगळ्या गोष्टी बनवण्यासाठी आपल्याला शारीरिक श्रम खूप लागतात. साधा आपला रोजचा 1 तासाचा स्वयंपाक करणं आणि ह्या गोष्टी करणं ह्याच्यात फरक आहे. तेव्हा मी केलं का, तर घरातलं एक आपलं, आपण ह्या फूड बिझनेसमधनं केलं की आपला घरातला किराणा सुटतो, 4 पैसे पण मिळतात, हे होतं विचार. पण माझं जेव्हा शारीरिक श्रम कमी पडायला लागले ह्याच्यात, की नाही, मला जाणवायला लागलं की मी इथे हे पूर्ण करू शकणार नाही, थांबलेलं बरं, तेव्हा मी हा व्यवसाय चालू केला. आणि मग शतजा क्रिएशन, मी नाव मला पारंपरिक वस्त्र, प्रावरण ही द्यायची नव्हती, कारण मी ते नाही करत ना. मी ड्रेस शिवत नाही, मी ब्लाऊज शिवत नाही, मग मला हे प्रावरण, वस्त्र ही नावं देऊन चालणारच नव्हतं. तर मग त्या नावाचा आधी शोध घेतला की काय नावाने मला, कारण व्हिजिटिंग कार्ड्स बनवायची होती. तर शतजा म्हणजे एक आपलं दुर्गेचं एक रूप आहे, हे दुर्गेचं नाव आहे हे, की ती अष्टभुजा आहे. एकाच वेळेला ती अनेक कामं करू शकते. म्हणजे जशा सगळ्या स्त्रिया एका वेळेला तुम्ही 10 कामं करू शकतात, हे एक आपल्याला दैवजात देणगी मिळालेली आहे महिलांनाही. तर हे शतजा हे नाव अष्टभुजेचं आहे की ती ह्या सगळ्या गोष्टी करते आणि हे साक्षात रूप आहे देवीचं. आणि मग म्हटलं की आपल्याला हे नाव चालेल. आणि माझं अजून एक आहे की त्याच्यात एक अजून हे म्हटलं की क्रिएटिव्हिटी इन फॅब्रिक. मला कापडाशी रिलेटेड ह्याच्यामध्ये सौंदर्यदृष्टी किंवा त्याच्यात ते कलात्मकता आहे, ते पण आहे ह्याच्यामध्ये. आणि कापड किंवा कापडाच्या संदर्भातली कोणतीही गोष्ट ही कधी वाया जाणारी नाही, अजिबात नाही, पेरिशेबल नाही आहे. जसं ते अन्न जे आहे, आपण अन्नाशी फूड रिलेटेड व्यवसाय करतो, तो एक काही नाही खपलं तर काय करू, हे वाया जाणार आहे, मग काही वेळेला ते असंच द्यायची सुद्धा वेळ येते. मग त्याच्यापेक्षा हे आहे, हे छान आहे. आतापर्यंत तुम्ही व्यवसाय करताना अशी खूप मोठी अडचण आली असं कधी झालं तुम्हाला? हो, झालं ना, मागच्याच वर्षी कोविडच्या काळात. नाही, दिवाळीत आम्ही एक्झिबिशन केलं, तर नेमकं दिवाळीच्या आधी आम्ही जागा बदलली. आधी मी माझ्या भावाच्याच घरी करत होतो, तिथे ग्राहकांना माहिती झालं होतं की ह्या इथे असतात. इवन आमचं प्रदर्शन झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी जाऊन विचारून आलेली आहेत लोक. पण आम्ही मागच्या वर्षी जरा जागा बदलली की जरा थोडंसं मोठ्या स्वरूपाचं करायचं ठरवलं आणि मग भरपूर माल तयार केला. पण थोडंसं काय झालं की जागा बदलल्याचा तो एक परिणाम झाला की थोडंसं कस्टमर कमी आले. त्याचा परिणाम म्हणजे आमचा बराचसा माल शिल्लक राहिला. मग तो कसा विकायचा? कारण जरी कापडाचं म्हटलं आपण की तो नाशवंत नाही आहे, पण जेव्हा तुम्ही तो ठेवतात त्याच्यात घडीचे डाग पडतात. आणि फॅशन बदलली तर काय? हो, फॅशन बदलाचा आम्हाला फटका नाही बसत एवढा, पण तो नाही म्हटलं तरी कापड कधीतरी जुनं दिसायला लागतं ते, त्यामुळे तो लवकरात लवकर संपवायचा. मग काय करायचं ह्याचे सतत विचारचक्र चालू होतात लगेच की काय केलं पाहिजे आपण. मग तिकडनं आल्यानंतर मी घरात परत एक प्रदर्शन केलं, घरातच केलं, मग बाहेर नाही करायचं. मग मी काही डिस्काउंट दिले त्याच्यावरती. हा विचार तुम्हाला नक्कीच करायला लागतो, जर का म्हणजे आपले पैसे गुंतलेले आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत.
मग एका ह्याच्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे त्याची तुम्हाला लगेच निर्णय क्षमता तुम्हाला पाहिजे, तरच तुम्ही ते टिकाल. म्हणजे कोणी खूप लोक असं म्हणतात की व्यवसाय करायचा म्हटलं तर जागा पाहिजे, हे पाहिजे, पण तुम्ही पहिल्यापासून ठरवलं की मला घरातूनच करायचं आहे. तर घरातून व्यवसाय करणाऱ्या अनेक स्त्रिया असतील आणि किंवा व्यवसाय करणाऱ्या पण स्त्रिया असतील, तर त्यांनी व्यवसाय करताना काय लक्षात ठेवलं पाहिजे हे पण सांगा आम्हाला. आता हे तर आता घर मोठं आहे. मी आधी केलं तर ते माझं ते घर लहान होतं. मी हॉलमध्येच बसायचे. तेव्हा पहिल्यांदा सुरुवातीला मी एकटी होते, काम करत होते. पण नंतर माझ्या सहकारी वाढल्या. मग एकीच्या जागी तिघी यायला लागल्या. आम्ही 4 जणी बसून हॉलमध्ये काम करायचो. कोणी पाहुणे आले की त्यांना तिथेच बसायला लागायचं. म्हणजे हे तुम्ही सहन केलं पाहिजे. या अडचणी येणार. तुम्ही तुमचा व्यवसाय करतात, व्यवसाय सांभाळून घर पण बघतात आणि घरातनंच करतात. तर मग कोणी येणं जाणं हे होणारच आहे. घर म्हटलं की येणार जाणार ते होतंच. त्यामुळे चालवून घ्यायचं. हे तेवढी आपली मनाची शक्ती, सहनशक्ती वाढवायची. आले तर हा पसारा बघून काय म्हणतील लोक, हे डोक्यातनं काढून टाकायचं. काय म्हणतील, माझं काम आहे हे, मी हे करते, त्याच्या कामाचा पसारा आहे, त्याच्यातनं मला 4 पैसे मिळतात, त्यामुळे कोणी काही बोललं तरी मला काही त्याच्यातनं फरक पडत नाही आहे. आणि मग व्यवसाय करताना अजून काय लक्षात ठेवलं पाहिजे? एक तर सचोटी पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे तुमचा. काही गोष्टी आपल्या हातून चुकतात, ते चूक कबूल करायची तयारी पाहिजे. आणि नाविन्य तर पाहिजेच सतत. म्हणजे आता काही गोष्टी अशा होतात की समोरच्या ग्राहकांनी सांगितलेलं असतं की आम्हाला ते काम जे तुम्ही कराल त्याच्यामध्ये मला हे अशाच रंगाचं हवं आहे, किंवा मला हे प्लेसमेंट तुम्ही कापड हे इकडचं तिकडे, असं त्यांचे असतात, अपेक्षा असतात की मला हा रंगाचं, पिवळ्या रंगाचं कापड इकडे हवं, हिरव्या रंगाचं कापड इकडे हवं, तुम्ही तसंच करा. काही वेळेला ते नाही होत, आपल्या लक्षात नाही आलं, किंवा कामाच्या ओघात आपण ते वेगळंच काहीतरी करून गेलं, तर आपली झालेली चूक ही आपण कबूल करण्याची तयारी पाहिजे. काही वेळेला असं होतं आणि आम्ही काही अनुभव घेतलेले पण आहेत व्यावसायिक म्हणून सुद्धा, की समोरचा माणूस कबूल करत नाही की माझी चूक झाली आहे, नाही तुम्ही असंच सांगितलं होतं, हेही होतं असं. पण तसं नाही केलं पाहिजे. त्यांनी आपला ग्राहक वर्ग तुटू शकतो. तुम्हाला ग्राहकांना सांभाळलं पाहिजे, त्यांच्या शंका निरसन करण्याची तुमची तयारी पाहिजे, आणि त्यांची जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेला आपण पूर्णपणे उतरलं पाहिजे. खरंच. थँक्यू. मैत्रिणींनो, तनुजाताई आपल्याला जे जे काही सांगत होत्या त्याच्यातनं मी तर भारावून गेलेच आहे, पण तुम्हाला ते कसं वाटलं हे मला नक्की सांगा. आणि मुख्य म्हणजे व्यवसाय करताना जरी तो घरातून करत असले तरी व्यावसायिक दृष्टी मात्र सोडायची नाही, हेही त्या सांगतात. त्यांच्यासारखा आत्मविश्वास तुम्हाला, आम्हाला सर्वांना मिळो अशी सदिच्छा करून मी हा व्हिडिओ संपवते. आणि या चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.